झालेली आहे आणि जवळपास 15,000 कोटी रुपये याला खर्च आवश्यक आहे आणि म्हणून मराठवाड्याचा दुष्काळ मुक्त करणं आणि मराठवाड्याच्या अनेक ज्या काही योजना मी मगाशी माझ्या भाषणामध्ये सांगितलेल्या आहेत यासाठी सरकार कुठेही मागे पडणार नाही। सरकार मराठवाड्यातल्या जनतेच्या पाठीशी आहे। त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या युद्ध पातळीने 2 वर्षामध्ये 2.25 वर्षामध्ये आज आम्ही निर्णय घेतले मराठवाड्याच्या विकासासाठी त्याचबरोबर राज्यातल्या जनतेच्या विकासासाठी। आज आपण पाहिलं की नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तो कंप्लीट झाला। सरकार 2 वर्ष झाले परंतु या कमी कालावधीमध्ये अशी मोठी कामं केली। आज इंडस्ट्री या ठिकाणी येते की टाटा किर्लोस्कर सारखे टेस्ला सारख्या मोठ्या कंपन्या या ठिकाणी येत आहेत। या मराठवाड्यातल्या तरुणांना रोजगार देण्याचं काम आपण करतोय आणि मराठवाड्याला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी त्यांच्या अनेक मागण्या आहेत। उद्योगामध्ये IT पार्क आणणं, उद्योगामध्ये नवीन जे काय इलेक्ट्रिक व्हेकल त्याचे प्रकल्प आणणं, या सगळ्या जे काय प्रकल्प आहे सोलरचे प्रकल्प आणणं यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट मराठवाड्यात देखील होते आहे। एकूण इन्व्हेस्टमेंटच्या 52% इन्व्हेस्टमेंट फक्त आपल्या राज्यामध्ये आहे। देशाच्या एकूण परदेशी गुंतवणुकीच्या 52% आपल्या राज्याची इन्व्हेस्टमेंट आहे। ही मोठी गोष्ट आहे। आपलं राज्य GDP पुढे आहे, आपलं राज्य इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पुढे आहे आणि आपलं राज्याला स्वच्छताचा नंबर 1 मिळाले आणि म्हणून मराठवाड्यामध्ये देखील आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केली, त्याचा फायदा माझ्या गरीब बहिणींना मिळेल। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना केली। आता जवळपास मला इथे तरुण भेटले त्यांना अपॉइंटमेंट लेटर दिलेले आहे, त्यांना 8,000 10,000 रुपये महिन्याला मिळणार आहे। त्यांचं स्किलिंग होईल, त्यांना ट्रेनिंग होईल आणि त्याचाही फायदा स्किल मॅनपॉवरमध्ये येणाऱ्या उद्योजकांना होईल। त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही केली, 3 गॅस सिलेंडर देण्याचा तोही निर्णय आम्ही घेतला। शेतकऱ्यांसाठी देखील 7.5 HP चं जे मोटर पंपाने शेती करणार त्यांना वीज बिल माफ केलंय। आज 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आपण दिली आहे। 6,000 केंद्राचे 6,000 आपले शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण उभं राहतोय।